जेव्हा सगळं थांबल्यासारखं वाटते ना, तेव्हा स्वामी समर्थ नव्याने सुरुवात करून देतात. स्वामी अनुभव भाग 57. मी श्री जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला होता. माझा एक साईड बिझनेस आहे, पण काही आठवडे कामच येत नव्हते. ऑर्डर्स थांबल्या होत्या. मन खूप कसलं होतं. इतकं डिमोटिव्ह झालं होतं की बिझनेस करावा, आता बंदच करावा असं वाटत होतं. आपल्या हातानं हे काय होणार नाही. सगळीकडून निराशा होती, पण मनात फक्त एकच विश्वास होता, स्वामी जे होईल ते तुझ्या इच्छेनेच. आणि स्वामींची कृपा बघा, आज माझ्या अकाउंटमधून श्री स्वामी समर्थ जनकल्याण योजनेची देणगी कट झाली आणि त्या दिवशी मला एका मागोमाग एक कामाची संधी मिळाली. जो बिझनेस मी सोडायचा विचार केला होता, तो स्वामींनी पुन्हा चालू करून दिला. स्वामींची महिमा अगाध आहे. आजपर्यंत पावले पावली मला महाराजांची प्रचिती येत आहे. जी गोष्ट होणार नाही असं वाटत होतं, तीच गोष्ट स्वामी समर्थ इतक्या सहज करून दाखवतात. खरंच स्वामींची महिमा खूप आणि खूप आगात आहे. असे खरे अनुभव पाहायला असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण ते शब्द नाहीत, श्रद्धा बोलते. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्यासोबतही असे अनुभव घडले आहे का? कृपया अनुभवमध्ये कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाकावे.